मतदान केंद्रावर चमकोगिरी करणाऱ्या संतोष बांगरांना देवेंद्र फडणवीसांनी फटकारले. म्हणाले, लोकप्रतिनिधींनी निवडणुकीत लोकशाहीची चाड ठेवायला हवी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आज राज्यभरात मतदान सुरू आहे. त्यातच शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर एका वादाच्या केंद्रस्थानी आलेले आहेत. मतदान केंद्रातच मतदानाच्या गोपनीयतेचा भंग केल्याचा आरोप आमदार संतोष बांगर यांच्यावर केला जातो आहे. आता या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष बांगर यांना चांगलेच फटकारलेले आहे. हिंगोलीतील कळमनुरी येथे मंगळवारी बाजार परिसरातील मतदान केंद्र क्रमांक 3 वर सकाळी संतोष बांगर मतदानासाठी पोहोचले. मात्र मतदान केंद्रात त्यांच्या वागणुकीने मोठा वाद उभा राहिला. त्यांनी महिला मतदाराला प्रत्यक्ष ईव्हीएम बटन दाबताना मार्गदर्शन केले. तसेच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो, एकनाथ शिंदे आगे बढो हम तुम्हारे साथ है अशी घोषणाबाजी मतदान केंद्रातच केली. आणि याच दरम्यान मोबाईल फोनचा वापर त्यांनी केला आणि या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. मतदान केंद्रात घोषणाबाजी, मोबाईल वापरणे किंवा मतदाराला कोणताही निर्देश देणे हे निवडणूक गोपनीयतेचा भंग आणि आचारसंहितेचं गंभीर उल्लंघन मानलं जाते. त्यामुळे या प्रकरणावर संतोष बांगर यांच्यावर कारवाईची मागणी जोर धरू लागलेली आहे. आणि या सगळ्या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत संतोष बांगर यांना खडे बोल सुनावले आहेत. किमान लोकप्रतिनिधींनी लोकशाहीची चाड ठेवायला हवी. निवडणुकीत आपण कसं वागतोय, आपण कोणता संदेश देतोय याचा विचार केला पाहिजे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. मला असं वाटतं की किमान लोकप्रतिनिधींनी लोकशाहीची चाड ठेवली पाहिजे आणि लोकप्रतिनिधींनी निवडणुकांमध्ये आपण कसं वागतो आहोत, आपण काय संकेत देतो आहोत, काय संदेश देतो आहोत याचा विचार केला पाहिजे असं माझं मत आहे. कोकणामध्ये विशेष करून पैशांचे आरोप मोठ्या प्रमाणात आले. कोकणात काल सुद्धा पैशांचे आरोप आहेत ते मोठ्या प्रमाणात झालेले पाहायला मिळतात. पैसे वाटप करताना एकीकडे काही सगळेच एकमेकावर आरोप करतात. या संदर्भात निवडणूक आयोग आणि पोलीस हे दोघेही सतर्क आहेत. कुठे गडबड झाली तर त्या ठिकाणी जी काही कायदेशीर कारवाई आहे ती कारवाई देखील चाललेली आहे. मला असं वाटतं की ओव्हरऑल जर आपण बघितलं तर या निवडणुका शांतपणे पार पाडलेल्या आहेत. काही ठिकाणी टेन्शन आहेत, काही ठिकाणी अतिशय टोकाचे मतभेद देखील झालेले आहेत. होणं योग्य नाही आहे याचा सगळ्यांनी विचार केला पाहिजे. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी.